नमस्कार, प्रिया क्रिएशनमध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत। मी याच्या आधी माझ्या चॅनलला बरेचसेच व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, ज्यामध्ये काही छोट्या छोट्या अशा वस्तू मी घरी तयार करून दाखवलेल्या आहेत, ज्या आपण मार्केटमध्ये सेल करू शकतो आणि त्याच्यातून चांगलं अर्निंग करू शकतो। तर प्रत्येक व्हिडिओच्या खाली ना एकच कमेंट असतं की ताई ह्या वस्तूची किंमत कशी ठरवायची किंवा कितीला विकायची। आपण या वस्तू स्वतः तयार करतो, त्यामुळे त्याला खूप वेळ लागतो आणि आपल्या कामात जर फिनिशिंग असेल तर त्याचा योग्य मोबदला हा आपल्याला मिळायलाच हवा। तर त्याची किंमत ठरवण्यासाठी तुम्ही पहिल्यांदा जेवढं तुम्हाला सामान लागलेलं आहे ते बनवण्यासाठी, जसं की कापड, लेस, दोरा, पॅकिंगसाठी पॅकिंग बॅग, त्या सगळ्याचा खर्च एकत्र मांडून ठेवायचा। त्यानंतर तुम्हाला ते बनवण्यासाठी वेळ किती लागलेला आहे, अर्धा तास, 1 तास, 2 तास, तासाप्रमाणे तुम्ही लेबर चार्ज ठरवू शकता। तुमच्या एरियामध्ये शिलाईचे रेट काय आहेत त्यावर सुद्धा ते डिपेंड आहे, तर लेबर चार्ज त्याच्यामध्ये ॲड करायचा आहे। त्यानंतर इतर लागणारा खर्च त्यामध्ये ॲड करायचा आहे, जसं की वीज, मशीन, प्रवास किंवा इतर खर्च असं मिळून त्याच्यामध्ये ॲड करायचा आहे। आता ह्या सगळ्या किमती एकत्र करून ही वस्तू बनवण्यासाठी जेवढा खर्च आलेला आहे तो निघेल। आता याच्यामध्ये आपण आपला स्वतःचा प्रॉफिट ॲड करू शकतो। आता प्रॉफिट प्रत्येक वस्तूप्रमाणे कमी जास्त असू शकतो, जसं की छोट्या वस्तूंमध्ये कमी प्रॉफिट असेल, मोठ्या वस्तूंमध्ये जास्त प्रॉफिट असेल, त्याप्रमाणे तुम्ही 80 ते 100 रुपये प्रॉफिट त्याच्यामध्ये एका वस्तूमागे जोडू शकता। तर ही वस्तू आपल्याला पडू शकते 350 ते 370 ही योग्य किंमत आहे, ज्याच्यामध्ये आपला प्रॉफिटही आहे आणि आपलं लेबर चार्ज सुद्धा आहे। तर ज्या ताईंनी मला कमेंटमध्ये विचारलं होतं, मला असं वाटतं की त्यांना त्यांच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल। अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी प्रिया क्रिएशन चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।